Welcome students. See the next examples again. Take that. तर आता त्या शेवटच्या 5-7 उदाहरणांकडचा विचार आपण करू. तर 9th example prove that तर see that cos of x बघा cos of x upon 1 plus sin of x equal to आणि ते सिद्ध काय करायचे बघा. That is cot x by 2 minus 1 divided by cot x by 2 plus 1. So that is the half angle way. आणि मग त्या हाफ अँगल फॉर्म्युलांचा आपणास उपयोग करायचा आहे. तर बघा तर कन्सिडर दॅट ऑफ द LHS इक्वल टू त्याच पद्धतीनं तर cos of x upon 1 plus sin of x बघा आता इथं कॉट आलं याचा अर्थ कॉसचा हाफ अँगल फॉर्म्युलाचा उपयोग करा आणि इथं काय घडते बघा cos स्क्वेअर x बाय 2 मायनस दॅट ऑफ द sin स्क्वेअर x बाय 2 डिवाइडेड बाय मग इथं cos आणि sin आले याचा अर्थ एकला आपण ह्याच भाषेमध्ये लिहायचा cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 तसंच cos स्क्वेअर x बाय 2 प्लस sin स्क्वेअर x बाय 2 ते एक आले आणि sin चा हाफ अँगल फॉर्म्युला येतो 2 टाइम्स sin x बाय 2 into the top the cos x बाय 2 तर that we can use value आणि मग आता बघा that is equal to मग आता इथे बघा cos स्क्वेअर x बाय 2 मायनस sin स्क्वेअर x बाय 2 a वर्ग वजा b वर्गाच्या सूत्राप्रमाणे त्याचे आले अवयव cos x बाय 2 प्लस sin x बाय 2 into another bracket cos x बाय 2 minus that of the sin x बाय 2 आणि that denominator becomes the perfect square का कारण a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab प्रमाण आणि मग बघा that is cos x बाय 2 प्लस sin x बाय 2 त्याचा तो पूर्ण वर्ग होणार याचा स्क्वेअर करा हे मिळेल आणि मग त्या स्क्वेअर पैकी एक ब्रॅकेट नाहीसा झाला प्लसचा आणि बरोबर एक ब्रॅकेट वजाचा शिल्लक राहिला cos x बाय 2 मायनस sin x बाय 2 डिवाइडेड बाय cos x बाय 2 प्लस दॅट ऑफ द sin x बाय 2 आता आपल्याला कोण पाहिजे cot पाहिजे आणि इथं एक पाहिजे याचा अर्थ sin x बाय 2 ने डिवाइड करू दॅट इज इक्वल टू आणि मग बघा cos x बाय 2 अपॉन sin x बाय 2 मायनस sin x बाय 2 अपॉन sin x बाय 2 अंशाला छेदाला एकाच क्वांटिटीने डिवाइड केलं म्हणून काही बदल नाही झाला म्हणजे आपल्या फंक्शनचा अर्थ बदललेला नाही sin x by 2 upon that sin x by 2 आणि मग उद्देश पूर्ण cos upon sin ते आले cot x by 2 sin x by 2 upon sin x by 2 ते झाले 1 तसंच इथं पण आहे फक्त sin मात्र तुमचं प्लस आणि मग अशी ती तुमची मिळाली त्या ठिकाणची राईट हँड साइड किंवा RHS त्यानंतर तर असे उदाहरण आहेत व्हेरी वेल दीज आर थिंक अबाउट देम बघा त्यानंतर परत हाफच आहे tan थीटा बाय 2 10th टाइप tan थीटा बाय 2 प्लस cot थीटा बाय 2 बघा काय घडतंय डिवाइडेड बाय cot थीटा बाय 2 मायनस tan थीटा बाय 2 cot थीटा बाय 2 मायनस tan थीटा बाय 2 आणि हे सर्व काही आहे सेक ओनली दॅट ऑफ द थीटा तर हे आपोआप कसं मिळते त्याचा विचार करायचा आता त्या ठिकाणी तर बघूया तर हियर दॅट tan थीटा बाय 2 प्लस cot थीटा बाय 2 त्यांचे काय आपल्याकडे सूत्र नाहीता म्हणजे tan आणि cot च्या बद्दल तर त्याच्याबद्दल आता काय घडतंय ते बघू तर सी दॅट आणि मग बघा तर LHS कन्सिडर करा LHS इक्वल टू लाईक ऑफ दॅट तर हे सर्व काही तुम्हाला शेक मिळवायचा ज्यावेळेस कुठलाच पर्याय नसतो सूत्र नसतं त्यावेळेस त्याच्या ओरिजिनल भाषेत या आणि मग tan थीटा बाय 2 म्हणजे कोणाला sin थीटा बाय 2 अपॉन cos थीटा बाय 2 बघा किती छान त्यानंतर cot म्हणजे cos थीटा बाय 2 अपॉन
साइन थिटा बाय 2. तसंच आहे इथं पण कॉस थिटा बाय 2 अपॉन साइन थिटा बाय 2. बघा किती व्यवस्थित मिळेल. साइन थिटा बाय 2 अपॉन कॉस थिटा बाय 2. सूत्र नव्हतं म्हणून आपण त्याच्या मूळ स्वरूपामध्ये गेलो. कारण टॅन म्हणजे कॉस साइन अपॉन कॉस, तर कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन. ते रेसिप्रोकल सॉरी दे आर द रेशियोज ऑफ द टॅन अँड कॉट. आणि मग आता बघा तर काय करायचं मग. हे लगेच भागाकार नाही ना. अगोदर अंशाचा लसावी पूर्ण करू, मग छेदाचा लसावी पूर्ण करू आणि मग काय घडतंय ते बघू. मग ह्या साइन थिटाने इथं गुणायचं, ह्या कॉसने इथं गुणायचं. तर हे टेक्निक शिका. आपण शिकलेला आहात बघा. इन अप टू डेट ऑफ द 10th स्टँडर्ड डिवाइडेड बाय cos theta by 2 into that of the sin theta by 2. हा झाला अंशाचा प्रश्न मिटला. आता इथं बघा यानं परत इथं यानं इथं म्हणजेच आलं cos square theta by 2 minus that of the sin square theta by 2. कसं cos 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 square आले, sin 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 square झाले आणि छेदस्थानी तेच sin theta by 2 into that of the cos theta by 2. आला that is equal. मग आता अंशाचा छेद cos theta by 2 sin theta by 2, छेदाचा छेद sin theta by 2 into cos theta by 2 म्हणजे सारखाच झाला. आणि मग ते नाहीसे झाले आणि शिल्लक काय राहिलं ते बघा. sin square theta by 2 plus cos square theta by 2 divided by cos square theta by 2 minus that of the sin square theta by 2. आणि आपलं काम झालं बघा. sin square theta by इथं आता इथंच काम संपलं की इथं या sin square theta by 2 फंडामेंटल आणि ठीक आहे ते आलं 1 आणि छेदस्थानी आहे तुमचं सूत्र कोण बरं. दॅट इज cos ऑफ हाफ अँगल, cos ऑफ थीटा. याच्या बरोबर हे म्हटलं तर याच्या बरोबर हे आपण लिहू शकतो. किती सरळ साधा नियम आहे तो. आणि म्हणजेच आलं 1 अपॉन cos थीटा म्हणजे ते आले तुमचे sec थीटा. तर असे ओरिजिनल भाषेत आलं की आपलं काम बरंचसं कमी होतं. त्यानंतर बघा आता 11 टाइप ऑफ एक्झाम्पल. तर बघा सिमिलर 1 अपॉन tan of 3a minus tan a. दिसायला दिसतंय परंतु बरोबर मिळत चालेला. 1 अपॉन cot 3a minus cot a आता सारखंच. आणि हे सर्व काही मिळेल cot of 2 times of a when it is. तर असा तो विचार करणं भाग आहे. आता परत बघा ते अंशस्थानी होते, आता ते छेदस्थानी आहेत. हा भागाकार काही करता येत नाही. परत आपल्याला त्यांच्या ओरिजिनल भाषेतच जावं लागेल. आणि आता LHS बघा कसं तयार होत जाते उदाहरण. दॅट इज इक्वल टू. म्हणून लक्ष ठेवा, अभ्यास करा. तुम्ही थोडासा कंटाळा करत आहात परंतु त्याचा परिणाम तुमच्यावरतीच होणार, आमच्यावरती नाही. 1 अपॉन आणि मग बघा मग tan 3a म्हणजे मूळ भाषेतच जावं लागेल. sin 3a अपॉन cos 3a मायनस tan a sin a अपॉन cos a. झालं. तसंच इकडं पण 1 अपॉन आता cot आहे म्हणजे अँगल आहे 3a cos अपॉन 3a cos 3a अपॉन sin 3a मायनस cos a अपॉन sin a. cot रेशो अँगल a, cot रेशो अँगल 3a. झालं. अंशाचा ज्याच्या काही छेदस्थाने आहेत त्यांचा अगोदर ज्याचा त्याचा लसावी पूर्ण करा. ते टेक्निक महत्वाचा. अजून 1 अपॉनच. आता यांची बेरीज कशी होणार. यानं इथं गुणावं लागेल आणि यानं इथं गुणावं लागेल. बघा आपलं सूत्र येतंय sin 3a cos a मायनस cos 3a sin a. आणि हे आहेत त्या दोघांच्या छेदस्थानी लसावीच्या नियमाप्रमाणे cos 3a into cos a. काय केलं नाही बघा आपण व्यवस्थित फक्त कॅल्क्युलेशनच्या सर्व नियमांचं पालन करा. बरोबर येते मायनस 1 अपॉन परत sin a न इथं sin 3a न इथं. बघा cos 3a into sin a minus sin 3a into that of the cos a. आणि परत छेदस्थानी त्यांचा गुणाकारच sin 3a into that of the sin a. हला that is equal to.
मग आता 1/1 आहे, छेदाचा छेद अंशस्थानी जाणार आणि मग अंशस्थानी येणार cos 3a into cos a डिवायडेड बाय, आणि हे कोण आहे पुढच्या स्टेपला जावा, आताच नको, sin 3a into cos a minus cos 3a into sin a वजा, बरोबर, वजा sin आहे, परत हा छेदाचा छेद आहे अंशस्थानी जाणार, sin 3a into sin a divided by cos 3a into sin a minus sin 3a into cos a is there. आणि मग आता आपणाला थोडस त्या ठिकाणी विचार करावा लागेल. तर ऑब्झर्व दॅट डिनॉमिनेटर आहे, तर इथं येतो मी, तर बघा काय घडलं त्या ठिकाणी, फक्त आपण त्याचे अर्थ लिहिले, बाकी सरळ रूप देण्याची प्रक्रिया जी असते तशीच आहे. आता छेद बघा, sin 3a cos a minus cos 3a sin a, आणि इथं sin 3a cos a cos 3a sin a, म्हणजे हे मायनस आहे आपण इथं घेऊ, म्हणजे छेद समान होईल, बरोबर. आणि मग बघा दॅट इज इक्वल टू, तर cos 3a cos a हे आपले सूत्रांचं राईट हँड साइड आहे, म्हणून आपण लक्ष ठेवलं पाहिजे, sin 3a cos a बरोबर वजा cos 3a sin a, आणि आता आपण वजा साईड तिकडे घेऊ, इथं घेतल्यानंतर इथं जर राहिलं प्लस, अंश तुमचा आहेच sin 3a into that of the sin a divided by, ही टर्म इकडे आली बघा, कारण हे सूत्र आहे sin 3a cos a minus cos 3a sin a, बरोबर. आता छेद समान झाला, म्हणजे तो कोण झाला त्याचा विचार आता होईल, आणि मग बघा cos 3a into cos a divided by, हे कोणाचे एक्सपान्शन आलं बरं, sin a cos b minus cos a sin b, याचा अर्थ ते आलं sin चं एक्सपान्शन 3a minus a, a च्या ऐवजी 3 आहे आणि b च्या ऐवजी a आहे, हे तुम्ही अभ्यास केल्यानंतरच प्राप्त होता. प्लस दॅट इथं आहे तुमचं sin 3a into sin a, बघा सूत्रांचा सगळा खेळ आहे हा, तेच टर्म इथं आहे, याचा अर्थ परत आलं तुमचं sin 3a minus h. तर कसं आपण ट्रान्सफर झालो ते बघा, वेल एक्झाम्पल्स दिला, म्हणून तर सोडवायलाच हवे, त्याच्यातलं बारीक बारीक गोष्टींचा विचार करायला हवा. मग आता छेद समान आहे, कोण येतोय आपण बरेच येतेच आहे, तेव्हा काही प्रश्न नाही, cos 3a cos a, परत सूत्राला बघा प्लस sin 3a that is sin a, आणि छेद समान होऊन 3a minus a, राहिले शिल्लक तुमचे 2a, कारण आपल्याला 2a कडच जायचंय, बरोबर. आणि अंश आता कोण आला बरं, cos a cos b प्लस sin a sin b, याचा अर्थ तो आहे cos चा ऍडिशन फॉर्म्युला cos of 3a minus that of the a, किती व्यवस्थित तयार झालं बघा, that is sin of 2a. याचा विस्तार करा, हेच येत आहे, याचा अर्थ याच्या ऐवजी आपण हे लिहू शकतो, a बरोबर मी किती वेळा सांगितले आपण, आणि मग आलं cos of 2a upon that of the sin of 2a, that is nothing but a cot of 2a. तर असे उदाहरणं आहेत, सुरुवातीला काही लक्षात येत नाही, पण ते नंतर मात्र व्यवस्थित कलेक्शन होतं, म्हणून मी शक्य तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, परंतु जर तुम्ही अभ्यास नाही केला तर त्याचा तोटा तुम्हाला होणार, हे निश्चित असणार. तर ट्राय ॲट होम, आता तुम्ही घरी आहात त्या वेळेचा सदुपयोग करायला शिका. त्यानंतर 12th टाइप ऑफ एक्झाम्पल बघा, cos of 7 डिग्री, पाठीमागे एक उदाहरण असंच केलं बघा आपण, cos of 14 डिग्री बरोबर इंटू cos of 28 डिग्री, बघा सेम, फक्त इथं आता काय होता बदल त्याचा विचार करायचा, cos of 56 डिग्री that is equal to sin of 68 डिग्री, बघा sin of 68 डिग्री divided by 16 times cot of 83 डिग्री. तर हे असं आहे,
कॉट ऑफ 83 डिग्री. तर असं हे आपल्याला सिद्ध करणे आहे. आणि मग आता थोडासा विचार करायचा या ठिकाणी. मग याच्या अगोदरचं उदाहरण असं होतं बघा, असं काहीतरी 16चं होतं, साइन ऑफ 8 डिग्री इंटू कॉस ऑफ 16 डिग्री वगैरे काय असेल ते. म्हणजे तिथं आपण साइन ऑफ 2 थिटाचं सूत्र उपयोगात आणत होतो. इथं आता साइनचा कुठंही लवलेश नाही. त्याला थोडासा आता विचार करायचा. मग हा जो छेद आहे हे सिद्ध करणं म्हणजेच याला इकडे आणून एकच मिळवणं क्वांटिटी सोपं. याचा अर्थ दॅट इज टू प्रूव्ह दॅट. बघा, हे सिद्ध करणं म्हणजेच काय सिद्ध करणं, 16 टाइम्स. बघा पाठीमागे एक उदाहरणार्थ त्याचा रेफरन्स इथं घ्यायचा. 83 डिग्री इंटू कॉस ऑफ 7 डिग्री इंटू कॉस ऑफ 14 डिग्री इंटू कॉस ऑफ 28 डिग्री इंटू कॉस ऑफ 56 डिग्री इक्वल टू साइन ऑफ 68 डिग्री. हे सिद्ध करणं आणि हे सिद्ध करणं समान अर्थ, सारखाच मिनिंग. कारण याला आपण इकडं आणलं. आता काय आणलं ते बघा. आणि मग आता आपली LHS कन्सिडर करू. मग LHS इक्वल टू, आता हीच घेतो परत, हीच आपल्याला कन्सिडर करायचे. कॉस ऑफ 83 डिग्री इंटू कॉस ऑफ 7 डिग्री इंटू कॉस ऑफ 14 डिग्री इंटू कॉस ऑफ 28 डिग्री इंटू कॉस ऑफ 56 डिग्री. तर सूत्र असतं तर आपण काहीही करू शकतो. एवढे गुणाकार एक एक कमी कसा होतो याचा विचार करायचा आता. आणि मग त्या 16 मधले 8 इथं घेऊ 2 टाइम्स आणि त्या कॉस्टला लिहायचं आता 7 डिग्रीच्या भाषेमध्ये. आणि मग आपल्याकडे काय सूत्र होतं बरं, कॉस ऑफ π/2 मायनस थीटा इक्वल टू साइन थीटा. त्याचा उपयोग करा. कारण π/2 म्हणजे 90 अंश, 90 वजा 83 बरोबर किती येतात, 7 येतात. तर हे लक्षात घ्या. आणि मग मी त्या 83 डिग्रीला कसं लिहिलं, 90 डिग्री मायनस दॅट ऑफ द 7 डिग्री. हा ब्रॅकेट इथं पूर्ण झाला. ह्या 83 साठीचा हा ब्रॅकेट. मग कॉस रूपांतर नंतर होईलच. त्यानंतर इथं आले तुमचे कॉस ऑफ 7 डिग्री, बाकीचं आहे तसंच. कॉस ऑफ 14 डिग्री, कॉस ऑफ 28 डिग्री आणि कॉस ऑफ 56 डिग्री. बघा आता काय घडतंय ते, दॅट इज इक्वल टू 8 टाइम्स 2 इंटू, मग कॉस ऑफ π/2 मायनस थीटा काय असतं, साइन थीटा. आणि मग साइन ऑफ 7 डिग्री आले. आता कॉस ऑफ 7 डिग्री त्याला अटॅच करू, कारण सगळीकडे गुणाकार आहे. आता ते कमी कमी होत जातील. म्हणून तर आपण लक्ष ठेवलं पाहिजे, कुठलं उदाहरण कधी त्याचा रेफरन्स कामाला येतो हे सांगता येत नसतं. बरोबर, 56 डिग्री. आणि मग आता परत यांचं सूत्र साइन नुसार हे झाले त्या ठिकाणचे साइन ऑफ 14 डिग्री आणि कॉस ऑफ 14 डिग्री आता आहेतच. आता प्रश्न नाही हा. बरोबर, 14, 28, 56 क्रमवार येते दुप्पट. आलं बघा किती छान. मग आता 8 मधले आता इथं येऊ, इथंच येऊ, 68 पर्यंत जायचंय. तर 8 मधले परत 2 आपण त्याला अटॅच करू, मग 4 राहिले आणि 2 टाइम्स आले. तर हे शिकलो आपण उदाहरणाच्या स्वरूपामध्ये. म्हणून उदाहरणं सोडवताना जे काही तुम्ही टेक्निक वापरलं ते लक्षात ठेवायचं. उदाहरण नाही लक्षात ठेवू शकत आपण. 56 डिग्री झालं. परत हे 4 आहे तसे 2 टाइम्स साइन थीटा कॉस थीटा दॅट इज द साइन ऑफ 2 थीटा. म्हणून झाले 28 डिग्री. आणि मग कॉस ऑफ 28 डिग्री कॉस ऑफ 56 डिग्री झालं का. परत आता तेच, मग ह्या 4 मध्ये परत 2 ह्याला अटॅच करू, म्हणजे 2 टाइम्स साइन ऑफ 28 डिग्री कॉस ऑफ 28 डिग्री कॉस ऑफ 56 डिग्री. बघा कसं होत चाललं ते उदाहरण तयार. त्यामुळे आपण या उदाहरणांचा विचार करा, कसं आपण सोडवतोय हे लक्षपूर्वक बघा तर ते कळेल. आणि आता काम संपलं. मग याच्या बरोबर परत 2 टाइम्स साइन ऑफ 28 च्या दुप्पट 56 डिग्री कॉस ऑफ 56 डिग्री दॅट इज इक्वल टू, मग आता 2 टाइम्स परत 2 टाइम्स साइन थीटा कॉस थीटा दॅट इज द साइन ऑफ 2 थीटा आणि 56 च्या दुप्पट येतात 112 डिग्री. आणि हे आहे साइन. मग तुम्हाला तर पाहिजे साइन ऑफ 68 डिग्री. मग कसं मिळवायचं त्याला, त्यासाठी त्याचा अलाइड उपयोगात आणा.
आणि आपल्याला माहिती आहे 68 आणि 112 बरोबर येतात 180 आणि मग 180 डिग्री मायनस दॅट ऑफ द 112 डिग्री 180 वजा 112 म्हणून साइन ऑफ पाय मायनस थिटा इक्वल टू साइन थिटा असतं कंसात कारण देऊ इथं वाटल्यास हे आपण सगळं शिकलो बघा. साइन ऑफ पाय मायनस थिटा इक्वल टू साइन थिटा अलाइड अँगल π/2 चा तो इवन सहगुणक वगैरे सगळं आहे तुमच्याकडं. म्हणून 112 ला आपण असं सुद्धा लिहिलं आणि म्हणून तर आलं साइन ऑफ 68 डिग्री. तर अशी उदाहरणं चांगले होते आणा. तर असा तो थोडासा विचार करत चला बरोबर प्राप्त होईल. तर पहिल्यांदा एक अलाइडचा उपयोग केला 83 साठी आणि शेवटी 68 साठी पण अलाइडचा उपयोग घेतला. त्यानंतर अजून एक तर हे व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स दिस आर. तर 13 टाइप ऑफ एक्झाम्पल साइन स्क्वेअर ऑफ परत अलाइडच इथेला उपयोगाला -160 डिग्री डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर ऑफ 70 डिग्री प्लस हे सूत्र इथे उपयोगात आणायचे आताच उपयोगात आणलं बघा 180 डिग्री मायनस थिटा डिवाइडेड बाय साइन थिटा आणि दॅट इज इक्वल टू सेक स्क्वेअर ऑफ 20 डिग्री. तर हे सिद्ध करायचे आहे आपणाला काय ह्याच्या बरोबर सेक स्क्वेअर ऑफ 20 डिग्री आलं पाहिजे. आणि आता हीच LHS आपण लगेच कन्सिडर करू. यालाच मी इथं LHS मानतो. आणि आता उपयोग करूया अलाइडचा. मग we know that काय sin of minus theta equal to that of the minus sin theta झालं. आणि हे 70 डिग्री आपल्याला 20 डिग्री कडे जायचं याचा अर्थ 90 अंशाचा उपयोग करावा लागेल. आणि मग आपल्याला माहिती आहे sin of that of the 90 डिग्री minus 20 डिग्री that is equal to sin of 70 डिग्री बरोबर. याच्यानुसार आता याच्याबरोबर काय येते ते बघा. परंतु sin of π/2 minus theta that is a cos theta म्हणून cos of 20 डिग्री बरोबर काय लिहू शकता तुम्ही sin of 70 डिग्री. आणि मग त्या दोघांचा उपयोग करून त्या अलाइडचा उपयोग करून LHS इक्वल टू आणि मग sin स्क्वेअर ऑफ -160 डिग्री that is a minus sin of 160 डिग्री that bracket square divided by cos square of 20 degree 20 डिग्री आहे कारण sin 70 बरोबर cos 20 डिग्री आला that is equal to मग मायनस चा वर्ग प्लस झाला sin of 160 sin square of 160 डिग्री cos square of 20 डिग्री आला. आणि पुढचे प्लस आहे त्याचा आपल्याला काही प्रश्न नाही आहे. साइन ऑफ पाय मायनस थिटा कोण असतं साइन थिटा अपॉन दॅट साइन थिटा. मग हेच परत तुमचे आले +1 आलं बघा. फक्त मी याचा विचार केलता हे लिहायचे राहिले होते ते आता साइन ऑफ पाय मायनस थिटा 180 म्हणजे पाय साइन ऑफ पाय मायनस थिटा साइन थिटा अपॉन साइन थिटा 1 आला. आता इथं बघा दॅट इज परत त्याच सूत्राचा उपयोग करायचा. 160 ला आपण कसं लिहिणार साइन ऑफ 180 मायनस दॅट ऑफ द 20 डिग्री आत्ताच उपयोगात आणलं cos स्क्वेअर ऑफ 20 डिग्री बरोबर. एक मिनिट साइन ऑफ 180 डिग्री मायनस दॅट ऑफ द 20 डिग्री बरोबर. 160 ला कसं लिहिलं आपण 180 मायनस 20 लक्षात आलं. स्क्वेअर आहे स्क्वेअरचा काही प्रश्न नाही साइनचं रूपांतर साइन मध्येच राहतंय. आणि मग साइन ऑफ पाय मायनस थिटा दॅट इज साइन थिटा म्हणून एक राहिले ना परत साइन स्क्वेअर ऑफ 20 डिग्री डिवाइडेड बाय cos स्क्वेअर ऑफ 20 डिग्री प्लस दॅट 1 आणि मग साइन स्क्वेअर अपॉन cos स्क्वेअर कोण आले tan स्क्वेअर ऑफ 20 डिग्री +1 बघा किती व्यवस्थित. आणि 1 + tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा म्हणून तर आले sec स्क्वेअर ऑफ 20 डिग्री. तर असं हे उदाहरण चांगलं होते म्हणजे 160 ला कसं लिहिलं त्याच्यामध्ये 20 डिग्री कसे आले तर आपल्याला 20 डिग्री कडे जायचंय म्हणून तर आपण त्या 70 ला पण 20 च्या भाषेमध्ये लिहिलं बरोबर. sin of 70 डिग्री cos of 20 डिग्री हे सगळं अलाइड वरती अवलंबून होतं झालं. त्यानंतर तर हे बरेच उदाहरणं आपल्याला मिळाले तर त्याचा तुम्ही विचार करायला शिका. हे बघा म्यूट करून त्या वहीत सोडवा घरी अभ्यास केला तर हे सगळं योग्य आहे. आणि
आता शेवटचं उदाहरण बघू. परत एक सूत्र इथे उपयोगीला येत आहे बघा. 2 times cos of 4x plus 1 divided by 2 times cos of x plus 1 that is equal to, in the first bracket 2 times cos of x minus 1 into another bracket 2 times cos of 2x minus 1. तर हे कसं येत आहे 2 times cos of x minus 1 into another bracket 2 times cos of 2x minus 1 आणि इकडं 4x आहे. असू द्या काही अडचण नाही. मग आपल्याला 2x कडे जायचं LHS कन्सिडर करू. तर बघा आता दॅट इज द लास्ट एक्झाम्पल बट अगेन इंटरेस्टिंग हाऊ वी कॅन कलेक्ट दॅट C व्हॅल्यू. तर LHS इक्वल. मग आता काल आपण cos of 2 थीटाचं सूत्र पाहिलं होता. मग आता बघा आपल्याला सगळं कॉसच्याच भाषेत पाहिजे. इकडे साइनचा काही संबंध नाही म्हणून मी ते रिमूव्ह नाही केला. cos of 2 थीटा बरोबर काय असतं 2 times cos square थीटा minus 1. इथं जेवढा अँगल त्याच्या निम्मा अँगल इथं आणि त्याचाच उपयोग इथं करायचा. आता बघा आता काय घडते दॅट इज इक्वल टू हे दोन आहे तसेच आणि हा cos of 4x च्या ऐवजी कोण आले 2 times cos square of 2x minus 1 याचा कंस पूर्ण आपले अधिक 1 आहे तसेच आणि हे छेदस्थानचं पण आहे तसं. लक्षात आलं काय केलं ते मी cos of 4x ला कसं लिहिलं 2 times cos square of 2x minus 1 त्याला ह्या सूत्राचा आधार वाटल्यास इथं कंसात म्हणा since cos of 2 theta equal to 2 times cos square theta minus 1. एकदा तो रेफरन्स आला की परत काय द्यायची गरज नाही. परत जर आलं तर त्याच रेफरन्सने आपण सोडू शकता. झालं दॅट इज इक्वल टू. मग आता बघूया 2 into 2 4 आले 4 times cos square of 2x minus 2 plus that 1 divided by 2 times cos of x plus that of the 1. त्यानंतर अजून आपल्याला ते अवयव आले नाहीत तसे दोन ब्रॅकेट मिळवायचे आहेत आणि आता बघा काय होतंय 4 times cos square of 2x minus 1 वजा 2 अधिक 1 आले वजा 1 छेदस्थानी आहे 2 cos x plus 1. याचा अर्थ 2 cos x plus 1 नाहीसे झाले पाहिजे आणि हे तयार झालं पाहिजे. परत आणखी आता दॅट इज इक्वल टू परत हे 4 कॉमन घेवा आणि परत cos square of 2 थीटाचं सूत्र वापरायचं. एक मिनिट नाही त्याचं गरज नाही आपल्याला 2x पाहिजेत नाही का cos of 2x minus 1 पाहिजेत ना 2 times. आता इथं ते आहेत बघा कसे आहेत बरं 4 पूर्ण वर्ग आहेत हे cos square आहेत वजा 1 आलं a वर्ग वजा b वर्गच्या सूत्राप्रमाणे 2 times cos of 2x plus 1 दुसऱ्या कंसात 2 times cos of 2x minus 1 divided by 2 times cos of x plus 1. तर हे a वर्ग वजा b वर्गच्या सूत्राप्रमाणे हे दोन अवयव आल्या a अधिक b आणि a वजा b. आता आपल्याला कोण पाहिजे 2 times cos of 2x minus 1 पाहिजे. त्याला आता डिस्टर्ब नाही करायचं याला परत हे सूत्र उपयोगात आणायचं कारण तो अवयव आता कॅन्सल कसा होतोय ते बघा. मग हे दोन आहे तसेच परत मगासारखंच cos of 2x बरोबर कोण 2 times cos square of x minus 1 आलं तसं असंच येतंय काही प्रश्न नाही बघा प्लस दॅट 1 आणि हे दोन फक्त एवढ्या पुरतीच आहेत आणि पुढचा ब्रॅकेट आपला तसाच 2 times cos of 2x minus 1 divided by 2 times cos of x plus 1 as it is. परत मगासारखंच इथं पूर्ण वर्ग क्वांटिटी मिळते कसे ते बघा. मग ह्या 2 ने गुणा 4 times cos square of x minus 2 plus 1 बरोबर तसंच आला फक्त अँगल निम्मा झाला cos of 2x minus 1 as it is. परत छेदस्थानी 2 times cos of x plus that 1 बरोबर. परत बघा आता लक्ष ठेवा into bracket 4 times cos square x minus cos square of x वजा 2 अधिक 1 आले तुमचे वजा 1 आणि ह्याच्यामध्ये हा अवयव आहे आणि बरोबर अधिक कॅन्सल होईल वजा शिल्लक राहील. तर 2 times cos of 2x minus 1 divided by 2 times cos of x plus 1. तर असं ते उदाहरण तयार होत चालला बघा. पहिलंच टेक्निक तिथं उपयोगाला आला एक सूत्र उदाहरण अनेक अशा रीतीने ते कलेक्शन होत चाललेला डायरेक्ट इथं आलं ना आपण बरोबर. त्यानंतर आता परत a वर्ग वजा b वर्ग प्रमाणे
that is equal to 2 times cos square of x वर्गमूळाला 2 times cos of x plus 1, तर दुसऱ्या कंसात 2 times cos of x minus 1 a वर्ग वजा b वर्गानुसार. आणि दुसरा ब्रॅकेट आपण त्याला डिस्टर्ब नाही केलं, परंतु आपल्याला अपेक्षित आहे that is divided by 2 times cos of x plus 1. आणि म्हणून तर आपण तशा पद्धतीने विचार केला. ह्या परत ब्रॅकेट कॅन्सल झाला, वजाचा ब्रॅकेट शिल्लक राहिलाच, आणि तेच आपल्याला पाहिजे होतं 2 times cos of 2x minus that of the 1. आणि ही आली तुमची त्या ठिकाणची RHS. तर असे हे उदाहरण तुम्हाला त्या मल्टिपल एंगल्स किंवा सब मल्टिपल एंगल्स, डबल एंगल, ट्रिपल एंगल, अलाइड एंगल अशा प्रकारच्या उदाहरणांचा आपण विचार केला. तर हे उदाहरण तुम्ही व्यवस्थित बघा. अजून जे काही राहिलेले असतील एक्सरसाइज मधले तर ते तुम्ही सोडवायचे आहे, बरोबर. तर अशा रीतीनं आपण आता त्या पहिल्या मुद्द्याचा पर्यंतचा विचार केला. तर हा होता अबाउट द एक्सरसाइज ऑफ दॅट डबल अँगल, ट्रिपल अँगल, मल्टिपल अँगल्स आणि सब मल्टिपल अँगल्स. तर नेक्स्ट पॉइंट दॅट वी कॅन डिस्कस नाउ. तर त्याला थोडासा आपण विचार करू, अजून थोडासा वेळ आहे, त्याला थोडीशी सुरुवात करू म्हणजे आपण स्टॉप होत नाही. तर पुढचं आणखी सूत्र येतील आता. फॅक्टरायझेशन RIZATION, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. तर आणखी आपल्याला त्या सूत्रांचा उपयोग होतोय. तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ दॅट फॅक्टरायझेशन फॉर्म्युला? सी दॅट. मग फॅक्टर्स आपण अवयव पाहिल्या त्या ठिकाणी, म्हणजे आताच होतं बघा इथं a वर्ग वजा b वर्गाचं सूत्र, त्यावेळेस त्याचे अवयव किंवा फॅक्टर्स कोण होते? a अधिक b आणि a वजा. म्हणजे इथं तुम्ही त्या वजाबाकीला इथं गुणाकाराच्या स्वरूपामध्ये एक्सप्रेस करता, म्हणून तर आपण त्याला फॅक्टर्स म्हणतो, अवयव म्हणतो. मग हाच मिनिंग इथं असेल. तर आता अर्थ काय होते ते बघा. तर अगोदर फॅक्टरायझेशनचा काय होतोय अर्थ ते बघू. तर डेफिनेशन बघूया. डेफिनेशन म्हटलं तरी काय हरकत नाही. द फॉर्म्युली which express, काय वाक्यरचना आहे? the formulae which express the sums or differences, वजाबाकी असतील किंवा बेरजा असतील, sums or differences of our trigonometric functions into their product of, into the product of sine and cosine functions. काय वाक्य आलं माझं? The formulae which express the sums or differences of trigonometric functions in terms of the product of sine and cosine functions are called factorization formulae. आता सांगितलं मी a वर्ग वजा b वर्ग, त्या वजाबाकीला इथं आपण गुणाकारामध्ये एक्सप्रेस केलं, तसंच इथं आहे. असणाऱ्या बेरजा किंवा वजाबाकी ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या जर आपण कोणाच्या गुणाकारामध्ये एक्सप्रेस करू शकणार? साइन आणि कोसाइनच्या. then that are called that the factorization formulae. आता जर आपण बेरीज किंवा वजाबाकीला गुणाकाराच्या भाषेत लिहू शकतो तर दुसरा अर्थ लगेच येतो अपोजिटली. बघा आता, the formulae which can be expressed product of, बघा, which can be expressed the product of trigonometric functions in terms of sum or difference. मग बेरजेला आणि वजाबाकीला गुणाकारात लिहिलं, आता गुणाकाराला आपण बेरजेत किंवा वजाबाकीत लिहिणार. at that time they are called defactorization formulae. ते त्याच्या विरुद्ध आहे. इथं बेरजेचं रूपांतर गुणाकारामध्ये होतं, तर इथं गुणाकाराचं रूपांतर बेरजेत किंवा वजाबाकीमध्ये होता. आणि मग म्हणून तर आपण ज्यावेळेस तुम्ही बेरजेला किंवा वजाबाकीला गुणाकाराच्या भाषेत लिहिता त्यावेळेस त्यांना म्हणायचं फॅक्टरायझेशन फॉर्म्युली, आणि ज्यावेळेस गुणाकाराला तुम्ही बेरजेत किंवा वजाबाकीत लिहिता त्यावेळेस त्यांना म्हणायचं डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युली. परत एकदा बघा. The formulae which express the sums or differences of trigonometric functions in terms of the product of sine and cosine function. बघा इथं sine आणि cosine functions आहेत, then they are called factorization formulae. Conversely, if we can the formulae which express the product of trigonometric functions of
in terms of sum or differences of sine and cosine function, then they are called defactorization formulae. म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी जर आपण साइन आणि कॉसच्या गुणाकाराच्या भाषेत लिहित असू तर त्याला म्हणायचं फॅक्टरायझेशन, आणि जर गुणाकार हा बेरीज किंवा वजाबाकीच्या साइन आणि कोसाइनच्या भाषेत लिहित असू तर त्याला म्हणायचं त्या ठिकाणी डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. आणि मग ते सूत्र आता आपणाला विचार करणे आहे. परंतु आज आपण इथंच थांबू, कारण आज भरपूर उदाहरण आपण विचार केला, ह्या दोन व्याख्या पण आल्या, आणि मग उद्याच्याला आपण फॉर्म्युले फॉर कन्वर्जन ऑफ सम और डिफरन्सचा विचार करू. चालेल? तर असं हे होता.